शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचा आकाशवाणी आमदार निवासात राडा। निकृष्ट जेवण मिळाल्यानं वेटरला बेदम मारहाण। कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगत दाखवली मुजोरी। आमदारांनी मारहाण करणं चुकीचं, सभापतींनी योग्य ती कारवाई करावी। विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांचं मत, तर हा सत्तेचा माज, गायकवाडांचं निलंबन करा, विरोधकांची मागणी। गायकवाडांचा राडा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा प्रयत्न, फडणवीसांनी सावध राहावं। उद्धव ठाकरेंचा सल्ला, तर गायकवाडांना समज दिल्याचं एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनची एफडीए कडून तपासणी। धान्य आणि तेलाचे सॅम्पल सील करून पाठवले। स्टोर रूमचंही करणार ऑडिट। मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे बदली झाल्याची चर्चा। निकेत कौशिक नवे पोलीस आयुक्त। मुलाकडून अपघात हे ड्रंक अँड ड्राईव्हचं प्रकरण नाही। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दावा। अपघातात हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूप्रकरणी सागर धसवर गुन्हा दाखल, जामिनावरही सुटका। विना अनुदानित शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा। 18 जुलैपर्यंत शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होणार, गिरीश महाजनांचं आश्वासन। गिरणी कामगारांचा हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा। कामगारांना मुंबईतच घर द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांचीही हजेरी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंचे आमदार सुनील प्रभूंची त्यांनी घेतली सांत्वनपर भेट। काही दिवसांपूर्वी सुनील प्रभूंच्या वडिलांचं निधन झाल्यानं शिंदे सुनील प्रभूंच्या भेटीला। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मतांच्या चोरीचा प्रयत्न। खासदार राहुल गांधी यांचा आरोप। निवडणूक आयोग संघाचा आणि भाजपचा भाग असल्यासारखं वागत असल्याचा घणाघात। मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती। तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली। घरांचंही नुकसान, तर भंडाऱ्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी, तर अनेक रस्ते जलमय। रेड अलर्ट नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर। गुजरातमध्ये बडोदा आणंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल कोसळून काही वाहनांना जलसमाधी। 10 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।